जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावावर आणखी एक विक्रम पूर्ण झालाय। याआधी सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता। आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव कोरलं गेलंय। खरं तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं। देवेंद्रजी फडणवीस साहेब आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे 3रे मुख्यमंत्री ठरलेले आहेत। शरद पवार साहेबांना मागे टाकत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या नावावर हा नवा विक्रम केलेला आहे। खरं तर महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आशीर्वाद हे देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। त्यामुळे ते यापुढे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे नेते म्हणून त्यांच्या नावावर 14 कोटी जनतेच्या आशीर्वादाने हा विक्रम होईल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। या 3 वेळेला मुख्यमंत्रीपद राहिलेले देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळं सातत्यानं महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना आशीर्वाद दिलेत। संजय राऊत यांचा राष्ट्रद्रोहाचा विक्रम आणि उद्धवजी ठाकरे यांचा दाढ्या कुरवळण्याचा विक्रम या जगामध्ये कोणीही मोडू शकणार नाही। राष्ट्रद्रोह करणं आणि पाकिस्तान दार्जिनी भूमिका घेणं हा संजय राऊतांच्या नावावरचा विक्रम आहे आणि मतांसाठी वडिलांच्या विचारांची तिलांजली देणं आणि अफजल खान औरंगजेबाच्या दाढ्या कुरवळणं याचा विक्रम उद्धवजींच्या नावावर आहे। हा विक्रम कुणीही मोडू शकणार नाही। बाबराला देखील हा विक्रम मोडता आला नव्हता, औरंगजेबाला देखील हा विक्रम मोडता आला नव्हता। त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांच्या नावावर जो विक्रम आहे तो कुणीही मोडू शकणार नाही। त्यामुळे संजय राऊतांनी इतरांना शहाणपण शिकू नये। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय केलं हे महाराष्ट्र ओळखतोय। इन्फ्रा मॅन म्हणून त्यांची ओळख आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे, सर्वात जास्त वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर विक्रम आहे। आजपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे अनेक प्रकल्प, मग ते बीडीडी चाळीमध्ये घर देणं असेल, अटल सेतू असेल, मुंबईची मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, समृद्धी महामार्ग असेल, असे शेकडो प्रकल्प संजय राऊत देवाभाऊंच्या नावावर आहे। तुमच्या नावावर काय आहे तर तुमच्या नावावर राष्ट्रद्रोहाचा विक्रम आहे आणि उद्धवजींच्या नावावर अफजल खान औरंगजेबाच्या दाढ्या कुरवळण्याचा विक्रम आहे। लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर संजय राऊत यांचा पोटशूळ का उठतोय? संजय राऊत लाडक्या बहिणीचे पाप, लाडक्या बहिणीचे शाप तुम्ही घेऊ नका। लाडक्या बहीण योजनेला विरोध केला तर या लाडक्या बहिणी तुम्हाला असा शाप देतील की राजकारणात पुन्हा तुम्ही उभं राहू शकणार नाहीत। तुम्ही काय सांगतायत की पैसे वसूल करा। संजय राऊत पत्राचाळीमध्ये जो घोटाळा केला त्याचे पैसे तुमच्या खाजगी संपत्तीमधून वसूल करायला पाहिजे। अलिबाग मधली तुमची प्रॉपर्टी विकून पत्राचाळमधल्या घोटाळ्याचे पैसे खरं तर वसूल केले पाहिजे। या लाडक्या बहिणीच्या योजनेला सातत्यानं विरोध करण्याचं काम काँग्रेसनं केलंय आणि काँग्रेसच्या पाठोपाठ उबाटा गटाचे संपत राऊत जे आहेत, त्या संपत राऊत यांनी या लाडक्या बहिणीला विरोध केलाय। परंतु एक लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। या लाडक्या बहिणीचे आशीर्वाद हे महायुतीच्या पाठीशी आहेत, देवाभाऊंच्या पाठीशी आहेत, एकनाथजी शिंदेच्या पाठीशी आहेत। संजय राऊत तुमच्या मनामध्ये आहे की ही योजना बंद झाली पाहिजे, उद्धवजींच्या मनामध्ये आहे ही योजना बंद झाली पाहिजे। काँग्रेस तर लाडकी बहीण योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेली होती। परंतु एक लक्षात घ्या, जोपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कुणीही बंद करू शकणार नाही। संजय राऊत काय
राजाराम राऊत देखील आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उद्धवजींची किती इच्छा असेल लाडकी बहीण योजना बंद करून टाका, आदित्य ठाकरेंची किती इच्छा असेल लाडकी बहीण योजना बंद करून टाका, किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी या योजनेच्या विरोधामध्ये कितीही खोडा घातला तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट आता 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले जातील. आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिलंय की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना देऊ आणि हे आश्वासन देखील संजय राऊत तुमच्या नाकावर टिचून आम्ही पूर्ण करणार आहोत. संजय राऊत रामाचे ठेकेदार कोण होते हे महाराष्ट्राने बघितलंय. जेव्हा नवनीत राणा हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मातोश्रीच्या बाहेर आल्या होत्या तेव्हा तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये का गुन्हा दाखल केला होता? मग तेव्हा हनुमान चालीसा म्हणण्यासाठी परवानगी घेतली नाही म्हणून तुम्ही त्यांना 8 दिवस तुरुंगात डांबलं होतं. मग तेव्हा तुम्ही धर्माचे ठेकेदार होता का रामाचे ठेकेदार होतात? आज तुमचं हे आंदोलन नाही तर तुमचं नौटंकी आहे. या नौटंकीच्या विरोधात महाराष्ट्रातील जनता आवाज उठवते. तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही. काँग्रेसनी ज्या प्रभू रामचंद्राला विरोध केला त्या काँग्रेसच्या सांगण्यावरनं तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देखील गेला नव्हतात. आणि उद्धवजी, पुस्तकामध्ये बघून देखील तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही. तुम्ही नमाज पठण स्पर्धा घ्या, तुम्ही अजान पठण स्पर्धा घ्या, कारण तुम्हाला आता नमाज आणि अजान प्रिय आहे, तुम्हाला रामरक्षा प्रिय नाही. पुस्तकात बघून देखील ज्यांना रामरक्षा म्हणता येत नाही त्यांनी प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊ नये. संजय राऊत, देवाभाऊ हे अयोध्येतल्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये सहभागी होते. त्यांनी राम मंदिरासाठी आंदोलन केलं. राम मंदिर निर्माण व्हावं यासाठी करसेवा केलेली आहे. त्यामुळं देवाभाऊंना शहाणपणा शिकू नका. देवाभाऊ रामरक्षा पाठ आहे. तुमच्यासारखं पुस्तकात बघून देखील रामरक्षा म्हणता येत नाही अशी त्यांची अवस्था नाहीये. प्रभू रामचंद्रांचे निस्सीम भक्त कोण असतील तर देवाभाऊ आहे. तुमच्यासारखं नौटंकीबाज, तुमच्यासारखं बाबराचा उदो उदो करणं, बाबरी मस्जिद पडल्यानंतर, बाबरीचा ढाचा पडल्यानंतर ज्या उभाटा गटांनी मुस्लिम बांधवांची माफी मागितली त्यांनी रामरक्षा आंदोलनाबद्दल न बोललेलं बरं. बाबरी पाडताना राम भक्तांवर गोळ्या झाडणारे कोण होते? ज्या समाजवादी पार्टीनं प्रभू रामचंद्रांच्या भक्तांवर गोळ्या झाडल्यात, ज्यांचे हात राम भक्तांच्या रक्ताने नाहून निघालेत, अशा समाजवादी पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसताना संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुम्हाला लाज वाटली नाही का? ज्या प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व काँग्रेसनं नाकारलं होतं, काखावर काँग्रेसने केल्या होत्या की प्रभू रामचंद्रांचं अस्तित्वच नाही, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना उद्धवजी ठाकरे तुम्ही काखावर केल्या होता का खाली केल्या होत्या? एकदा महाराष्ट्राला सांगा. ज्या पद्धतीनं राम भक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या इंडी अलायन्सच्या सोबत तुम्ही आहात, तुम्हाला प्रभू रामचंद्राबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. राम मंदिरासाठी आंदोलन इथल्या प्रत्येक हिंदूंनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं समर्थन केलं. संजय राऊत, तुम्ही तर विरोध केलाय. तुम्ही तर आता बाबराला प्रिय म्हणतायत. तुम्ही तर बाबरचा ढाचा पाडल्याबद्दल माफी मागताय. त्यामुळे तुम्हाला राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांनी रामाच्या भक्तांवर गोळ्या झाडल्या त्यांचा इतिहास हा काळा आहे. त्यामुळे तुमचा देखील इतिहास काळा झालाय. तुमचं तोंड देखील त्यांच्या शेजारी बसून काळवंडलेलं आहे. हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. इथला रामभक्त सजग आहे आणि इथला राम भक्त तुमच्यासारख्या नौटंकीबाजपणाला कधीही थारा देणार नाही. कर्जमाफीवरून शरद पवार साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कौतुक केलंय, कारण 2 लाखापर्यंतची कर्जमाफी
देवेंद्रजी फडणवीस यांनी कुठलीही निवडणूक नसताना केली. संजय राऊत बरोबर म्हणतायत की पवार साहेब सगळ्यांना घेऊन चालतायत, फक्त उभाटा गटाला सोडून पवार साहेब पुढे जातायत. उभाटा गट आता महाविकास आघाडीत एकटा पडलाय. राम मंदिर आंदोलनामध्ये उभाटा गटाला ना काँग्रेस साथ देते ना पवार साहेब साथ देत आहेत. आता संजय राऊत म्हणतात की पवार साहेब सगळ्यांना सोबत घेऊन चालतायत. संपत राऊत यांनी आपला संपूर्ण पक्ष संपून टाकला असल्यामुळे आता उद्धवजी ठाकरे संपत चाललेल्या संपतरावासोबत दोघेच शिल्लक आहेत. एक संपत राऊत आणि दुसरे उद्धवजी ठाकरे. संजय राऊत यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचं भाकीत रोज 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 सुरू आहे. अहो संजय राऊत, भांडूपमध्ये उबाटा गटाचा नगरसेवक तुम्ही ठरवू शकत नाहीत. भांडूपमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे. संजय राऊत ज्या वॉर्डामध्ये राहतात ना, त्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे. तुम्हाला तुमच्या वॉर्डातला नगरसेवक ठरवता येत नाही आणि तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ठरवतायत. एक गोष्ट लक्षात घ्या, 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस साहेबच राहतील. देवाभाऊंच्या नेतृत्वातच आम्ही 2029ची विधानसभा निवडणूक लढू आणि जिंकू. त्यामुळं हे वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम बंद करा. आपला संपत चाललेला पक्ष संपत राऊत यांनी लक्षात ठेवावा. बाकी काळजी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब अतिशय समर्थ आणि सक्षम आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाला शरद पवार यांच्या कार्यकाळाने मागे टाकले. आता सर्वाधिक मुख्यमंत्रीचा कार्यकाळातला दुसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस. एकेकाळी आता फडणवीसांची दिल्लीत जाण्याची चर्चा असताना कसं पाहता तुम्ही? देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्वाधिक मुख्यमंत्री पदाचा 3रा क्रमांक गाठलेला आहे. देवाभाऊ सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे महाराष्ट्रातले प्रथम मुख्यमंत्री होतील हा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचा आशीर्वाद ही देवाभाऊंच्या पाठीशी आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी कितीही बोंबाबोंब केली, बडबड केली, वायफळ सांगितलं, कारण ते स्वतः संपत राऊत झालेत, त्यामुळे काही फरक पडणार नाहीत. देवाभाऊ हे विक्रमवीर आहेत आणि याही पुढे अत्यंत चांगले विक्रम महाराष्ट्राच्या हितासाठी ते पूर्ण करतील. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे डिझास्टर मॅन आहेत. काँग्रेसला महाराष्ट्रातून संपवण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी सुरू केलंय. दिल्लीमध्ये राहुल गांधी काँग्रेसचे डिझास्टर मॅन आहेत, तर महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे डिझास्टर मॅन आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासनं साधी ग्रामपंचायतची निवडणूक हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला जिंकता आली नाही. नगरपालिका, महापालिकामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा भोपळा मिळालाय. त्यामुळं आपला पक्ष कसा वाचवायचा डिझास्टर होण्यापासून त्याकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी बघितलं पाहिजे. आपल्या नेतृत्वामध्ये काँग्रेसची वाताहत होत चालली आहे. काँग्रेस महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं काँग्रेसचं गवत नामशेष होतंय, त्याच पद्धतीनं काँग्रेस पक्ष नामशेष होतोय. डिझास्टर मॅन म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे. नाही, एकनाथजी खडसे यांचं मी वक्तव्य ऐकलेलं नाही, परंतु एकनाथजी शिंदे यांचा पक्ष स्वतंत्र आहेत. ते एनडीएचे घटक पक्ष आहेत आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं मार्गक्रमण अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि आमचा सहयोगी पक्ष म्हणून एकनाथजी शिंदे यांचा नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. एकनाथ खडसेंनी काय म्हटलेले मी ऐकलं नाही, परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि ते एनडीएचे घटक पक्ष आहेत. उद्धवजी ठाकरे यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आपल्या पक्षातील नेत्यांच्या सोनेचं रक्षण करावं. ही पक्षप्रमुख म्हणून तुमची जबाबदारी आहे. तुम्ही रामरक्षा म्हणायला चाललात आणि आपल्याच पक्षातल्या नेत्यांच्या सुनांवर अशा पद्धतीचे अत्याचार होत असतील तर तुम्ही रामरक्षा आंदोलन सोडून
सुनांचं रक्षण करण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, ती तुमची जबाबदारी आहे. तुम्ही स्वतःला पक्षप्रमुख म्हणून समजता, तुम्ही स्वतःला उबाटा गटाचे कुटुंब प्रमुख म्हणून समजता आणि तुमच्या पक्षामध्ये तुमचे नेते, तुमचे उपनेते असलेले लोक अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार करत असतील तर ती अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळं नागपुरामध्ये जाऊन रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आपल्या पक्षातील सुनेंचं रक्षण करण्यासाठी एखादी मोहीम उद्धवजींनी हातात घेतली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला तुला लावलेला आहे ते म्हणतात की आम्ही फुटका मारत नाही आणि सही करू थोडा मारणारे वेगळे लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये कोंबडा मारणारे, हाताला लखवा भरणारे लोक आपण बघितले, परंतु देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचा विकास हा अतिशय वेगवान गतीनं पुढे नेत आहेत. अनेक चांगले प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या स्वाक्षरीने झाले. ज्यांनी ज्यांनी कोंबडे मारले होते आणि जे जे घर कोंबडे होते, या दोघांचा इतिहास देखील पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांना चांगला माहिती आहे. घर कोंबड्यांना देखील जनतेनं कायमचं घरी बसवलं आणि कोंबडा मारणारे, हाताला लखवा भरणारे अशा लोकांना देखील घरी बसवण्याचं काम महाराष्ट्राने केलंय आणि देवेंद्रजींच्या पाठीशी भरभक्कम आशीर्वाद 14 कोटी जनतेनं दिलेले आहेत. राज्यामध्ये रामदास आठवलेला दावा केला आहे की ठाकरे गटाचे 14 ते 15 आमदार पुन्हा फुटणार आहे आणि शिंदेच्या सोबत जाण्याची शक्यता असं की रामदास आठवले. नाही, त्यासाठी भाकीत करण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांचं वागणं सुरू आहे, ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून राहत आहेत, त्यामुळं येणाऱ्या काळात आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ते हे उद्धवजींना सोडून जाणार आहेत. याच्यामध्ये काहीही शंका नाही. यात कुठलंही भाकीत करण्याची गरज नाही. खूप खूप धन्यवाद. तसं एक एक शेवटचा प्रशांत जगताप असं म्हणतात की अपघाताला सरकार जबाबदार आहे. जो वारकरी यांचा मृत्यू झालेला आहे वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी असं ते प्रशांत जगताप. जेजुरीमध्ये अतिशय दुर्दैवी असा अपघात झालाय. त्यामध्ये 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तातडीनं या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे. स्वतः सुनेत्राताई पवार यांनी देखील या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे. माहिती अशी आहे की वारीमधलाच ट्रक होता, कुठल्याही बाहेरच्या ट्रकाने तो अपघात झाला नव्हता. वारीमध्ये जो पालखीसोबत सामान साहित्य घेऊन चालणारा ट्रक होता, त्याच ट्रकमुळं हा अपघात झाल्याची माहिती आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे आरोप करणं अतिशय चुकीचं आहे. तिथं वाहतुकीचं पूर्ण नियंत्रण होतं. तो जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. वारकऱ्यांच्या मृत्यूबद्दल भारतीय जनता पार्टी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्या कुटुंबांना या दुःखातून सांत्वन मिळावं. लवकर ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो की या दुःखातून दूर व्हावं. अतिशय दुर्दैवी घटना आहे. खरं तर त्या रस्त्यावर इतर कुठल्याही वाहनांना परवानगी नसते. फक्त वारीमध्ये साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकलाच परवानगी असते आणि दुर्दैवानं त्याच ट्रक भरधाव वेगाने जात होता आणि त्यांनी वारकऱ्यांवर अशा पद्धतीनं अपघात झाला, काळाचा घाला घातला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यासाठी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा पद्धतीच्या घटना वारीमध्ये पुन्हा घडू नये यासाठी वारीमधल्या वाहनांना देखील शिस्त लावण्याची गरज आहे.